हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 6 मार्कचा क्वेश्चन म्हणजेच की काय, हा क्वेश्चन एग्जामला येतो मित्रांनो। ओके, एकदाच विचारलेला गेलाय, पण एकदाच नाही खूप वेळा विचारलेला गेलाय। तयारी करून ठेवा, कारण हा क्वेश्चन जर 6 मार्काला आला तर तुम्हाला 6 मार्क हमखास मिळतील मित्रांनो। ओके, तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर बघणार डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट अँड इट्स टाइप। 6 मार्कासाठी क्वेश्चन आहे, तर हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। मी स्वतःची नोट तयार केलेली आहे आणि तुम्हाला तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे। तुम्ही देखील तीच नोट फॉलो करा मित्रांनो। आणि मित्रांनो, हा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा लेक्चर नंबर 5 आहे, युनिट नंबर 2 ही लास्ट व्हिडिओ आहे। यानंतर मी DTEचा सब्जेक्ट कव्हर करणार आहे मित्रांनो। पण जर अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा। तुम्ही सबस्क्राईबच करत नाही चॅनलला मित्रांनो। आतापर्यंत आपल्या चॅनलला इतका सपोर्ट मिळालेला नाही आहे। आय होप तुम्ही आता सपोर्ट कराल, सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला देखील तुम्ही लाईक करत नाही आहे, तर व्हिडिओला देखील तुम्ही लाईक कराल आणि माझ्या चॅनलला अजून ग्रो करायला मदत कराल। अशीच मी तुम्हाला चांगल्या कॉन्टेंटची व्हिडिओ आणत राहणार आहे। पण त्याआधी पहिल्यांदा आपण बघून घेऊया की डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट अँड इट्स टाइप बघूया मित्रांनो। पहिला तुम्ही सिलेबस बघून घेऊया मित्रांनो। बघा, सिलेबसमध्ये मी सांगतो मित्रांनो की आपण सर्व टॉपिक कव्हर केलेला आहे, हा सोडून, कारण हा फक्त 2 मार्कासाठी येतो आणि मला वाटत नाही की 2 मार्कासाठी तुम्हाला सांगतो 2 मार्काचा क्वेश्चन तरी पण काय येतो बघा, टेबल आणि रोजची डेफिनेशन येते 1-1 मार्कासाठी। त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार नाही आहे, तुम्ही स्वतःची तयारी करून ठेवा। ओके, आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक नाही केलं असेल, सबस्क्राईब नाही केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा मित्रांनो। ओके, की बघून घेतले, इंटिग्रिटी बघितला, नॉर्मलायझेशन बघितला, आज बघणार डेटा कॉन्स्टंट। ओके, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप येतो एक्झामला। लर्न करून ठेवा क्वेश्चनचा आन्सर। तर आपण जास्त टाईम तुमचा घेत नाही आणि लवकरात लवकर आपण बघूया डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट। तर हा बघा मित्रांनो, क्वेश्चन कसा आलं होतं बघा पहिले की व्हॉट इज डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट, एक्सप्लेन टाइप ऑफ डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट विथ एक्झाम्पल। दॅट मीन्स द क्वेश्चन आस्क इन एक्झाम, म्हणजे असा क्वेश्चन आला होता विंटर 24 मध्ये 6 मार्कासाठी क्वेश्चन होतं मित्रांनो। की पहिलं सांगा की डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट म्हणजेच काय आणि त्यांचे टाईप कोणते आहेत ते सांगा। तर मित्रांनो, ह्याचं मला मॉडेल आन्सरमधून नोट भेटलेली नाही आहे, ही मी स्वतः नोट तयार केलेली आहे। ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। ही पण जर तुम्ही लर्न केला तरी पण तुम्हाला 6 मार्क कोणीही देईल। ओके, तर बघा, पहिलं आपल्याला लागेल की डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट म्हणजेच काय बघा। तर ही 2 मार्कासाठी डेफिनेशन होती आणि ही 1 मार्कासाठी डेफिनेशन असेल, ते सांगितलं नव्हतं, त्यांनी कन्सिडर केलं नव्हतं। आपण पहिले बघून घेऊ की डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंट म्हणजेच काय बघा। डेटा कॉन्स्टंट आर द रेस्ट्रिक्शन्स ऑन द कॉन्टेंट ऑफ द डेटाबेस ऑर द डेटाबेस ऑपरेशन। म्हणजेच की काय, हा डेटा कॉन्स्टंट आहे ना, तो काय रेस्ट्रिक्शन आहे। मग तुम्ही सोप्या भाषेत काय लिहू शकता की डेटा कॉन्स्टंट हा रेस्ट्रिक्शन आहे कशावरती, जो कॉन्टेंट प्रोव्हाइड केला तो कशावर, ऑफ द डेटाबेस, डेटाबेसचा जो कॉन्टेंट आहे त्याचा रेस्ट्रिक्शनच, आणि डेटाबेसच्या ऑपरेशनचे जो रेस्ट्रिक्शन आहे तोच म्हणजे डेटा कॉन्स्टंट। आता ते रेस्ट्रिक्शन का असतो डेटा कॉन्टेंटला, तर आपण पुढे बघू। ओके, बघा, इट इज द कंडिशन स्पेसिफाय ऑन अ डेटाबेस स्कीमा दॅट रेस्ट्रिक्ट द डेटा to be insert in the instance of the database। म्हणजेच की काय, ही एक अशी कंडिशन आहे स्पेसिफाय केले ज्यामध्ये डेटाबेसच्या स्कीमाला काय करतो, रेस्ट्रिक्ट केला जातो। म्हणजे एक रेस्ट्रिक्शन आहे की जो डेटा तुम्ही इन्सर्ट करताय, इन्स्टन्स म्हणजे जो ठराविकला जो तुम्ही डेटा इन्सर्ट करता त्याला काहीतरी रेस्ट्रिक्शन आहे, बरोबर आहे। आता कॉन्स्टंट बघा, हे हा पुराचे तुम्ही पॉईंट लिहा, तेव्हा तुम्हाला डेटा इंटिग्रिटी कॉन्स्टंटचे मार्क मिळतील। ओके मित्रांनो, तर बघा, अ कॉन्स्टंट इज अ रेस्ट्रिक्शन ऑन अ डेटा दॅट कॅन बी स्टोर्ड इन अ टेबल। म्हणजेच की काय, कॉन्स्टंट काय आहे, तर एक रेस्ट्रिक्शन आहे। बघा, हा काय आहे बघा, जो कॉन्स्टंट म्हणजेच काय की तो एक रेस्ट्रिक्शन आहे, बरोबर आहे, कशावरती, जो डेटावरती, दॅट कॅन बी स्टोअर इन द टेबल, म्हणजे जो काही टेबलमध्ये स्टोअर केलेला डेटा आहे ना त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन्स आहेत मित्रांनो। काय आहेत, रेस्ट्रिक्शन आहेत। म्हणजे आपण बोलतो माहिती आहे की हां, तुला असं रेस्ट्रिक्शन आहे, तू असं नाही केलं पाहिजे, तू कॉलेजमध्ये तुला अशी रेस्ट्रिक्शन फॉलो करावी, त्याप्रमाणे डेटा जो टेबलमध्ये स्टोअर केलं त्याला पण काहीतरी रेस्ट्रिक्शन आहे। दे आर द डेटा इंटिग्रेटिंग रूल / restriction when allow only valid data into table। म्हणजेच की काय,
जो व्हॅलिड डेटा आहे ना, फक्त जो व्हॅलिड डेटा आहे तोच आपण टेबलमध्ये इन्सर्ट करू शकतो, इंटर्ड करू शकतो. त्यासाठी काहीतरी रूल अँड रेस्ट्रिक्शन आहे डेटा इंटिग्रिटीमध्ये. ओके, आता त्याचे टाईप समजून घ्या, कोणकोणते टाईप आहे ते तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजवतो मित्रांनो. पण टाईप बघण्याच्या अगोदर अजून मी जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच्या आत्ता, जेणेकरून तुम्हाला अशाच कॉन्टेंटचे व्हिडिओ अजून पाहायला मिळतील आणि तुम्हाला अजून चांगले एक्झाममध्ये मार्क मिळतील. ओके मित्रांनो, तर बघा हा क्वेश्चन खूप टाईम विचारला नाही, फक्त विंटर 24ला विचारलेला आहे, तरी पण याची प्रिपरेशन करून ठेवा कारण सिलेबसमध्ये क्वेश्चन दिलेलं आहे. ओके बघा, डोमेन कॉन्स्ट्रेंट फर्स्ट टाईप आहे कुठला, डोमेन कॉन्स्ट्रेंट. ओके, तर डोमेन कॉन्स्ट्रेंट म्हणजेच की काय बघा, डोमेन कॉन्स्ट्रेंट इज व्हॅलिड सेट ऑफ व्हॅल्यूज फॉर अन ॲट्रिब्यूट. स्वतः तयारी केलीत मी नोट, सिम्पल आहेत बघा. जी काही व्हॅलिड सेट असेल, जो काही व्हॅलिड आहे, इनव्हॅलिड नाही, व्हॅलिड सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ अन ॲट्रिब्यूट म्हणजेच की काय बघा, पुढे समजून बघा तुम्हाला. द डेटा टाईप ऑफ द डोमेन इन्क्लूड स्ट्रिंग, कॅरेक्टर, इंटीजर, टाइम, डेट, currency, etc. The value of the attribute must be available in the corresponding domain. म्हणजेच की काय की जी काही व्हॅल्यू आता बघा, जे काही म्हणजे टाईप दिलेले डेटा टाईप आहे त्याचा, म्हणजे डेटा टाईप जो काय असेल, समजा डोमेनचा इन्क्लूड डेटा टाईप आहे, स्ट्रिंग आहे, कॅरेक्टर आहे, समजा कोणाचा इंटीजर आहे, कोणाचा टाईम आहे, डेट आहे, करन्सी आहे, एक्सेट्रा, कोणता पण डेटा टाईप असू दे, ती व्हॅल्यू आहे ना, द व्हॅल्यू ऑफ ॲट्रिब्यूट, जी व्हॅल्यू आहे ॲट्रिब्यूटची, जी ॲट्रिब्यूट म्हणजे ही ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू द डोमेन, म्हणजे यासोबत का असली पाहिजे, करस्पॉन्डिंग असली पाहिजे मित्रांनो. बरोबर, आता बघा मी एक टेबल लिहिलं, त्याच्यामध्ये मी काय टाकलं आहे, स्टुडंट आय डी टाकला आहे, स्टुडंटचा टेबल आहे, ते लिहा तुम्ही स्टुडंट टेबल, स्टुडंट आय डी, नेम आणि एज, याच्यामध्ये आपण टाकला आहे S01 स्टुडंट आय डी आहे, S02, S03, S04, टाकला प्रथमेश, इथं टाकला प्रकाश, इथं टाकला अंतरा आणि इथं टाकला राजेंद्र. ओके, तर त्यांची प्रत्येकाची मी एज टाकलेली आहे बघा, एज 20, 21, 18 आणि इथे मी टाकला ए. तर त्याला बघा मी असा पेन्सिलनी म्हणजे असं डार्क करून ठेवलं आहे. काय तुम्ही पेपर डार्क करून ठेवा, सांगतो बघा, हा ही लाईन समजून घ्या, ही महत्त्वाची बघा. तर डेटा टाईप ऑफ द डोमेन इन्क्लुडिंग, बघा डेटा टाईप ऑफ डोमेन इन्क्लुडिंग स्ट्रिंग, कॅरेक्टर, इंटीजर, टाईम, डेट, करन्सी, काय पण असू दे, समजा स्ट्रिंग असू दे, कॅरेक्टर असू दे, इंटीजर असू दे, डेट असू दे, करन्सी असू दे, काही पण असू दे. तर व्हॅल्यू ऑफ ॲट्रिब्यूट म्हणजे आता सांगा म्हणजे ते ॲट्रिब्यूट काय काय आहेत, स्टुडंट आय डी, नेम, एज, जे काय झाले तुमचे ॲट्रिब्यूट झाले. तर जी काही व्हॅल्यू ऑफ ॲट्रिब्यूट आहे, म्हणजे ही व्हॅल्यू ऑफ ॲट्रिब्यूट आहे, ती करस्पॉन्डिंग असली पाहिजे डोमेनसोबत. आता मला सांगा, ही इंटीजर आहे, ही इंटीजर आहे, ही इंटीजर आहे, हा इंटीजर आहे, हा स्ट्रिंगमध्ये आहे किंवा कॅरेक्टरमध्ये आहे. मग त्याच्या खालती तुम्ही पॉईंट काय लिहा, त्याच्या खालती असा पॉईंट लिहा की हिअर व्हॅल्यू ए इज नॉट अलो, ही ए व्हॅल्यू अलो केली जात नाही, सिन्स ओनली इंटीजर व्हॅल्यू कॅन बी टेकन बाय द एज ॲट्रिब्यूट. म्हणजेच की काय की फक्त जी इंटीजर व्हॅल्यू आहे ना, ती फक्त एज ॲट्रिब्यूटमध्ये अलो केली जाते, पण ही इंटीजर आहे का, ही स्ट्रिंग आहे, म्हणून ही अलो केली जात नाही मित्रांनो. आय होप तुम्हाला समजलं असेल डोमेन कॉन्स्टंट म्हणजेच काय की जी पण काय समजा ॲट्रिब्यूट आहे तो करस्पॉन्डिंग असला पाहिजे तुमच्या डेटा टाईपसोबत. जर तो करस्पॉन्डिंग नसेल तर तो अलो करत नाही. आय होप तुम्हाला हा समजला असेल. आता बघा तर दुसरा टाईप बघा काय, बघा हा रेफ्रिजरेशन इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे. जर असा क्वेश्चन जरी तुम्हाला एक्झामला विचारला, रेफ्रिजरेशन इंटिग्रेटेड कॉन्स्टंट जरी विचारला, तर बघा दुसरा टाईप तिथं रेफ्रिजरेशन इंटिग्रेटेड कॉन्स्टंट. ह्यातले पाहिजे की तुम्ही पॉईंट लिहा, पण सर्वच पाठांतर केलं, लर्न केलं तर चांगलं होईल, कारण हा क्वेश्चन आला तर तुमची मार्क आहे तुम्हालाच भेटेल. ओके बघा, रेफ्रिजरेशन इंटिग्रेटेड कॉन्स्टंट इज इन्फोर्स वेन अ फॉरेन की रेफरन्स द प्रायमरी की ऑफ द रिलेशनशिप. म्हणजेच की काय, जी काही फॉरेन की रेफरन्स आपण दिलेला आहे इंटिग्रेटेड कॉन्स्टंटमध्ये, जी फॉरेन की असेल समजा, ती प्रायमरी कीच्या रिलेशनशिपमध्ये आहे की नाही. प्रायमरी की म्हणजे काय काय असत बघा, प्रायमरी की म्हणजे समजा डेटा असेल तर S01, S02, S03, S04 हे एका लाईनमध्येच असतात, तेच म्हणजे प्रायमरी की तुमची. ओके बघा, इट स्पेसिफाय दॅट all value taken by the foreign key must either be available in the relation of the primary key or be null. म्हणजेच की काय, जी फॉरेन की आहे तुमची बघा, इट स्पेसिफाय दॅट ऑल द व्हॅल्यू टेकन बाय द फॉरेन की,
म्हणजे जेवढे व्हॅल्यू फॉरेन कीनी टेकन केलेले आहेत, जेवढे व्हॅल्यू फॉरेन कीनी घेतलेले आहेत मस्ट आयदर बी अवेलेबल इन द रिलेशनशिप ऑफ द प्रायमरी की ऑर द नल. ती रिलेशनशिपमध्ये असली पाहिजे, कुणाच्या रिलेशनमध्ये असली पाहिजे, प्रायमरी की किंवा नल व्हॅल्यूसोबत. दिस कॉन्स्टंट इज इन्फोर्स वेन द फॉरेन की रेफरन्स द प्रायमरी की ऑफ द रिलेशन. म्हणजेच की काय, द कॉन्स्टंट इज इन्फोर्स वेन अ फॉरेन की, हा कॉन्स्टंट काय करतो, फोर्स करतो त्याला की जी फॉरेन की आहे ना त्याला काय करा, रेफरन्स करा प्रायमरी की ऑफ द रिलेशनशिप. म्हणजे सांगतो बघा कसं. आता बघा, दोन टेबल घ्या, एक स्टुडंटचा घ्या आणि एक डिपार्टमेंटचा घ्या, बरोबर आहे. हिअर द रिलेशन स्टुडंट अँड रेफरन्स द रिलेशन डिपार्टमेंट. रिलेशनल डिपार्टमेंट अशी दोन टेबल इथे घ्या बघा. स्टुडंट आय डी, नेम आणि डिपार्टमेंट. हे टाकले स्टुडंट आय डी, नाव टाकलं प्रथमेश, अंतरा, अर्णव आणि पियुष. ओके. डिपार्टमेंट नंबर घेतला 10, 10, 11, 14. ओके. दुसरा टेबल आहे तो काय करतोय बघा, 10, 11, 12, 13. CO IT, CO डेटा सायन्स म्हणजे DS. ओके. असे नाव दिले आहेत. ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये डिपार्टमेंट, हा बघा, हा डिपार्टमेंट नंबर इथे पण आहे, डिपार्टमेंट नंबर इथं पण आहे. म्हणजे डिपार्टमेंट नंबर हा काय झाला तुमचा फॉरेन की झाला मित्रांनो. काय झालं, फॉरेन की झालं. ओके. तर हा फॉरेन की आहे ना बघा, 10, 11, 12, 13 आहे, तर 14 आहे, पण इथं 14 दिला आहे म्हणून हा काय झाला, व्हायलेट झाला, रिमूव्ह झाला ऑटोमॅटिकली. तर पुढे बघा तुम्हाला समजेल, इथं पॉईंट केले तर त्याच्या पुढे असा पॉईंट लिहा, हिअर द रिलेशन स्टुडंट डज नॉट सॅटिस्फाय द इफ्रिशिएबल इंटिग्रिटी कॉन्स्टंट. दिस इज बिकॉज द रिलेशन डिपार्टमेंट नो व्हॅल्यू ऑफ प्रायमरी की स्पेसिफाय डिपार्टमेंट नंबर 14. दिस रिफ्रिगरेशन इंटिग्रेटेड कॉन्स्टंट इज व्हायलेटेड. म्हणजे रिफ्रिगरेशन इंटिग्रिटी कॉन्स्टंट हा यूज केला जातो का, कारण की डिपार्टमेंट आपण जो यूज केला ना मित्रांनो, बघा इथे यांनी काय सांगितलं की बघा, द रिलेशन स्टुडंट डज नॉट सॅटिस्फाईज द रिफ्रिगरेशन इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. रिफ्रिगरेशन इंटिग्रेटिंग कॉन्स्टंटला सॅटिस्फाईड नाही आहे. दिस इज बिकॉज द रिलेशन डिपार्टमेंट नो व्हॅल्यू ऑफ प्रायमरी की स्पेसिफाय डिपार्टमेंट नंबर 14. म्हणजेच की काय की बघा, डिपार्टमेंट नंबरमध्ये नाही बघा, इथे बघा, बघा डिपार्टमेंट नंबरमध्ये 14 दिलेलाच नाही आहे, म्हणून रिफ्रिगरेशन इंटिग्रेटेड कॉन्स्टंट करते व्हायलेट होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या, आजपासूनच स्टडी करायला सुरुवात करा या क्वेश्चनची. मग तुम्हाला एक्झामपर्यंत परफेक्ट आन्सर तुमच्या लक्षात राहील. आणि आय होप तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला असेल. लवकरात लवकर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आपल्याला या ऑगस्टमध्ये 100 सबस्क्रायबर तरी कंप्लीट करायचे आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक पण करून ठेवा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. थँक्यू. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.